मनाचं प्रतिबिंब. काल परवाचाच प्रसंग. अगदी साधासाध. गायींचा कळप समोरच्या बंगल्याच्या वॉल कंपाऊंड बाहेर उभा होता. एका गायीच्या मानेला खाज येत होती बहुतेक. ती भिंतीवर मान घासण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यात दुसरी गाय तिच्या जवळ गेली आणि आपल्या जिभेनं तिची मान चाटू लागली. दोघी अगदी शांतपणे मधून मधून एकमेकीच्या डोळ्यात बघत होत्या. किती छोटासाच प्रसंग. हेच मन जाणणं असेल का? आपल्याला अत्यंत जवळच्या माणसाचं मनही कळत नाही किंवा कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला घडवताही येत नाही. आजूबाजूला घडतात ते फक्त विभ्रम असतात. ह्याच मनाचं तंत्र बहिणाबाईंनी खूप सोप्या शब्दात सांगितलं आहे. आपण नेहमी बोलताना म्हणतो मन मोकळं बोलणं, व्यक्त होणं, मनासारखं वागणं, मनापासून धन्यवाद, आभार, अभिनंदन, शुभेच्छा हे विशेषणही आपण लावत असतो. मन ह्या शब्दाला हे सर्व खरंच आतून घडत असतं का? कुठेतरी आत मन एकटंच कधी रडत असतं, हसत असतं. लोकांसमोर जे दिसतं ते केवळ भास असतात. हे आपल्यालाही कळत नाही की आपण मनाच्या आतून खरोखर असे आहोत का? त्याच्यावर इतके बंधनं असतात तरीही ते स्थिर नाही. अनेक आविष्कार आहेत त्याचे. कधी समोरच्या व्यक्तीसाठी आपण त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतो, वागतो किंवा स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन समोरच्याला नक्की काय आवडेल, काय वाटेल तसंच काहीसं करण्याचा प्रयत्न करतो. काही काळानंतर ती घटना आठवते तेव्हा ती मनाविरुद्ध झालेली असते कदाचित. नक्की काय चांगलं वाईट हे त्यावेळच्या घटनेवर, परिस्थितीवर किंवा त्या व्यक्तीच्या कृतींवर अवलंबून असतं. याचाच अर्थ आपलं मनही आपल्याला जर घडवता येत नसेल तर आपण माणूस म्हणून स्वतःला बुद्धिमान जे समजतो ही खरं तर गंमतच नाही का? इतर प्राण्यांबद्दल विचार केला तर याच्या उलट असतं. आता हे गायीचंच उदाहरण बघा ना. वाणी नसेल, शब्द नसतील, परंतु मन जाणून घेणं आणि त्याबरोबरच सर्व व्यवहार माणसापेक्षा चांगल्या प्रकारे चालू असतात त्यांचे. मनाचं प्रतिबिंब खरं तर दुसऱ्या बाजूला दिसायला हवं अगदी नितळ पाण्यासारखं. मग त्यात वेदना, आनंद, दुःख काहीही असो.